नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमध्ये आजचा दिवस आहे खास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. सौ मनीषा यांचा एक प्रश्न आला आहे. त्यांनी विचारलंय, तुमचा सैंधव मिठावरचा एपिसोड मी पाहिला. थायरॉइडचा त्रास असणाऱ्यांनी ही मीठ घ्यावं का? याशिवाय थायरॉइडवर काय उपचार करता येतात? मनीषाताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हो. थायरॉइडचा त्रास असणाऱ्यांनी तर सैंधव मीठ वापरायचंच, पण भविष्यात असा त्रास होऊ नये यासाठी सुद्धा सैंधव वापरणं चांगलं असतं. केमिकल आयोडीननी फॉर्टिफाय केलेलं सी सॉल्ट आणि निसर्गातून मिळालेलं रॉक सॉल्ट यांच्या गुणांमध्ये आणि चवीमध्ये खूप फरक असतो आणि ओव्हरऑल हेल्थ चांगली राहावी यासाठी सैंधव मीठ वापरणंच सगळ्यांसाठी चांगलं असतं असा आजवरचा अनुभव आहे. याशिवाय थायरॉइड रिलेटेड प्रॉब्लेम्सवर आयुर्वेदिक उपचारांचा उत्तम गुण येताना दिसतो. मुळात थायरॉइड ग्लँड स्वतःचं काम पुरेशा प्रमाणात करेनाशी झाली की तिच्यातून सिक्रीट होणारं हॉर्मोन बाहेरून टॅब्लेट फॉर्ममध्ये घ्यावं लागतं. पण त्यात मूळ ग्लँडची कार्यक्षमता सुधारण्याची काहीच क्षमता नसते. उलट बाहेरून हॉर्मोन्स घेतल्या की त्याचे साईड इफेक्ट शरीराला सहन करावे लागतात. शिवाय टॅब्लेट्सच्या रूपामध्ये रेडीमेड हॉर्मोन शरीराला रेग्युलरली मिळू लागलं की त्यामुळे थायरॉइड ग्लँडची काम करण्याची आवश्यकता आणि क्षमता उत्तरोत्तर कमी होत जाते. म्हणूनच व्यवहारामध्ये सुरुवातीला 50 mg, नंतर 75 mg, नंतर 100 mg असा डोस वाढतच जातो. प्रकृतीनुरूप औषधं, आहार, योगासनं, ज्योतिध्यान, विशेषतः श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांच्या सोम मेडिटेशनमधलं ज्योतिध्यान यांच्या योगे थायरॉइड ग्लँडच्या कार्यक्षमतेत सुधारणा झाली की बाहेरून घ्यावं लागत असलेल्या हॉर्मोन्सची क्वांटिटी क्रमाक्रमाने कमी करता येते. अनेक केसेसमध्ये थायरॉइडच्या गोळ्या थांबवता सुद्धा येतात. त्यामुळे मनीषाताई, थायरॉइडच्या डिस्टर्बन्सवरती सैंधव मीठ तर सुरू करावंच, बरोबरीने तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने औषधंही सुरू करावीत हे चांगलं. प्रेक्षक हो, तुम्हालाही जर प्रकृतीविषयी काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला स्क्रीनवरती स्क्रोल होणाऱ्या नंबरवरती पाठवू शकता. आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.